चंद्रपूर जिल्ह्यामधील जयवंत बल्लावर आणि आर्या बल्लावर, तुम्ही मिल्कशेक मर्डर केस ही ऐकली तर असेलच ना? मिल्कशेक मर्डर केस ही अपघात होता की मर्डर होता? पण ह्या गोष्टीचा खुलासा झाला होता तब्बल 3 वर्षांनी. 3 वर्षांनी माहिती पडलं की हा एक साधारण अपघात नसून हा एक मर्डर मिस्ट्री होता. तर चला जाणून घेऊया आपण की नक्की ह्या गोष्टीमध्ये झालं काय होतं ते. जयवंत बल्लावर हे एक कॉन्स्टेबल होते. ते त्यांच्या नोकरी बाबत खूप चांगले व्यक्ती होते. त्यांनी त्यांची नोकरी अगदी इमानदारीने केली होती आणि त्यांची नोकरीचे काही शेवटचे वर्षच उरले होते. तर तेव्हा त्यांना लास्ट शेवटचं म्हणून कलेक्टर ऑफिसला त्यांचं नोकरी रुजू झाली होती. कलेक्टर ऑफिसला ते पहिल्या दिवशी त्यांच्या नोकरीवरती गेले. जसे ते त्यांच्या कामावरती पोचले होते तसंच त्यांना थोडंफार चक्कर यायला लागली. चक्कर आली आणि ते चक्कर येऊन खाली पडले. तेवढ्यातच त्यांच्या जे सहकामगार होते त्यांनी त्यांना घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना ऍडमिट केलं. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना मृत्यू घोषित करण्यात आलं. पण साधारण चक्कर येणं ह्याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो का? तर हो, पण ह्याच्या मागचं कारण आहे दुसरंच. तर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरच्यांनाच, म्हणजे त्यांच्या घरी फक्त त्यांच्या पत्नी आणि आर्या बल्लावर म्हणजेच त्यांची मुलगी ह्या दोघीच होत्या. या दोघींना सांगण्यात आलं की तुमच्या वडिलांचा एक अपघाती मृत्यू झाला आहे म्हणून. त्यांना त्यांचे अश्रू अनावर झाले आणि त्या ढसाढसा रडू लागल्या. त्यांनी पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सगळ्या गोष्टींची आढावा घेतला की नेमकं काय झालं होतं माझ्या वडिलांना, ह्यांना अचानक असं काय झालं की ह्यांचा मृत्यू झाला म्हणून. तर तिथले जे त्यांचे सहकर्मचारी होते त्यांनी सांगितलं की ह्यांना चक्कर आले होते आणि हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा डॉक्टरांनी मृत्यू घोषित केलं. पण डॉक्टरांनाही विचारलं तेव्हा त्यांनीही सांगितलं की यांच्या अंगावरती कोणत्याही जखमा नाही आहे, कोणतीही जबरदस्तीचे कोणत्याही निशाणी दिसत नाहीये, जेणेकरून आपण असं म्हणू शकतो की ह्यांचा एक मर्डर केलेला आहे. पण काय झालं माहिती का, ही सगळ्या गोष्टी क्लिअर असल्यामुळे त्यांचा PM झाला नाही, म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा काढण्यात नाही आला. त्यांच्या फॅमिलीनेच म्हणजे आर्याने आणि त्यांच्या पत्नीने त्यांना घरी घेऊन आले. सो त्यांचं जेही अंत्यसंस्कार होते ते सर्व करण्यात आले. जसंही थोड्याच दिवसांनी जेव्हा आर्या आणि त्यांची पत्नी जयवंत बल्लावर यांची पत्नी थोडेशा नॉर्मल ह्याच्यामध्ये आले तेव्हा पोलिसांनी त्यांना चौकशी केली की ह्यांना काही प्रॉब्लेम झाला होता का किंवा काही टेन्शन होतं का, हे अचानक कसं काय झालं. पण त्यांनी सांगितलं की नाही, असं काहीही नव्हतं, सगळ्या गोष्टी नॉर्मल होत्या. सो त्यांना डॉक्टरांनी एक नॉर्मल हार्ट अटॅक किंवा ब्रेन हॅमरेज म्हणूनच असं घोषित करण्यात आलं की नेमकं त्यांना दोघांपैकी एक काहीतरी झालं असेल म्हणून त्यांचा मृत्यू झाला. राहिली गोष्ट त्यांच्या पत्नीची आणि आर्याची. थोडे थोडे दिवस उलटत गेले. त्यांनी त्यांचं जनजीवन जे होतं ते सुरळीत त्यांचं चालू राहिलं. पण राहिली गोष्ट अशी झाली की जयवंत बल्लावर म्हणजेच आर्याचे पप्पा वडील ते नोकरीवरती असताना त्यांचा मृत्यू झाला होता. पण त्यामुळे मग आर्याला ती नोकरी भेटणार होती. थोड्याच दिवसांमध्ये आर्याने ती सगळी प्रोसेस पार पाडली की माझ्या वडिलांची मला नोकरी भेटेल त्यासाठी. थोड्याच दिवसांमध्ये आर्याची सगळी प्रोसेस पूर्ण झाली आणि ती पोलीस प्रशिक्षणासाठी बाहेर गेली कॉलेजला. तिकडेही तिचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, तिची नोकरीही लागली. परंतु एक दिवस अचानक असं काय झालं की ह्या मर्डरचा कसं माहिती पडलं की हा नेमका मर्डर झाला होता आणि हा कोणी केला होता ते. तर चला जाणून घेऊया. एक दिवस पोलीस स्टेशनला एक व्यक्ती आला. तो पोलीस कॉन्स्टेबल ह्यांना म्हणू लागला की मला मोठ्या साहेबांना भेटायचं आहे. त्यांनी विचारलं काय काम आहे तुला. ते म्हणाले नाही. तो व्यक्ती म्हणाला नाही, मला मोठ्या साहेबांशीच बोलायचं आहे, मी त्यांना सांगणार की काय झालं होतं ते. थोडा वेळ त्याला बसवण्यात आलं. त्याच्यानंतर जेव्हा आपले मोठे इन्स्पेक्टर साहेब आले तेव्हा त्याने जे सांगितलं ते सगळ्यांसाठी ऐकण्यासाठी आश्चर्यचकित होतं की तुमच्या माहितीमध्ये किंवा तुमच्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये एक जयवंत बल्लावर म्हणून एक व्यक्ती होते, त्यांचा 3 वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. पण त्यांचा मृत्यू झाला नव्हता, त्यांचा मर्डर केला होता.
आणि त्यांचा मर्डर कोणी केला होता हे ऐकल्याच्या नंतर तिथले सगळे कर्मचारी, सहकर्मचारी, पोलीस कॉन्स्टेबल, मोठे साहेब सुद्धा त्यांना धक्का बसला की हे नेमकं असं झालं आणि ही त्यांची मुलगी असं करू शकते. तर हो, तर हा मर्डर जो केला होता तो आर्याने केला होता. आणि ह्याची माहिती कोणी दिली असेल तर ह्याची माहिती दिली होती आशिषने, म्हणजेच आर्याच्या नवऱ्याने. आता आर्याच्या नवऱ्याने का ही माहिती दिली असेल, तर चला पुन्हा आपण 3 वर्ष मागे जाऊया आणि माहिती करून घेऊया की हे नेमकं सगळं झालं कसं होतं ते. तर काही वर्षांपूर्वी जेव्हा आर्या आणि आशिष हे दोघं एकमेकांना भेटले होते, आर्या सुद्धा तिच्या वडिलांप्रमाणेच तिला पोलीससाठी नोकरीसाठी जायचं होतं आणि आशिष हा सुद्धा पोलीस होण्यासाठी त्याचे प्रशिक्षण घेत होता, शिक्षण घेत होता, प्रयत्न करत होता पूर्णपणे. पण त्याचेही काही प्रयत्न पुढे जाऊन हळूहळू होत होते. पण तेव्हा सध्याच्या वेळेला जेव्हा जयवंत बल्लाळकर म्हणजेच आर्याच्या वडिलांना जेव्हा माहिती पडलं की माझं मुलीचं कोणासोबत तरी प्रेम आहे, तेव्हा आशिष हा बेरोजगार होता, तो काहीही काम करत नव्हता. त्याच्यामुळे जयवंतांना हे जे नातं होतं ते मान्य नव्हतं. त्यांना मान्य नव्हतं की माझ्या मुलीने अशा मुलासोबत लग्न करावं म्हणून. ते नेहमी नकार देत होते ह्या गोष्टीसाठी. पुढे जाऊन असं झालं की आर्याने त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ते समजायला नाही मानत होते. मग एक दिवस आर्याने विचार केला की मी माझ्या वडिलांना संपवूनच टाकते म्हणून. जर मी त्यांना संपवून टाकलं तर माझी जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे माझं लग्न करायचं आहे तेही माझ्या एकदम इझिली मला होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट राहिली ही की माझ्या वडिलांची नोकरी ही मला इझिली भेटून जाईल. या उद्देशाने तिने हा सगळ्या गोष्टींचा मर्डर करायचा प्लॅन बनवला. तिने तिच्या प्रियकरालाच म्हणजे आशिषला ह्याच्यामध्ये घेतलं. तिने सांगितलं की मी विचार केला आहे की मी माझ्या वडिलांना अशा अशा प्रकारे विष देऊन मर्डर करणार म्हणून. मी त्यांना कोणत्याही हत्याराने मारणार नाही किंवा मी त्यांच्या अंगावरती कोणतीही इजा होऊ देणार नाही आहे. सो राहिलं कसं की मग आर्याने विचार केला की तिने बायोलॉजी केली होती, त्याच्यामुळे तिला सायन्स विषयी भरपूर काही माहिती होतं. तिने विचार केला की मी विष देऊन मारून टाकते म्हणून, म्हणजे त्याच्याने कुणाला माहितीही पडणार नाही की नेमकं काय झालंय म्हणून. तर तिने आशिषला सांगितलं. आशिषने त्याचा जो काकांचा मुलगा होता त्याला सांगितलं की तू मला हे असं असं आणून दे, कारण जर आशिषने विष आणायला गेला तर तो पकडला जाईल. म्हणून त्याने त्याच्या काकाच्या मुलाला सांगितलं. त्याच्या काकाच्या मुलाने सुद्धा एक अनोळखी व्यक्तीला सांगितलं की तू हे मला आणून दे, मी त्या बदल्यात तुला पैसे देतो म्हणून. असा हा सगळा जो प्लॅन आहे ना हे चालू राहिला. आणि मग त्याच्यामध्ये काय झालं की त्या ज्या अनोळखी व्यक्ती होती त्याने 5,000 रुपये घेतले आणि आशिषच्या काकाच्या मुलांना ते विष आणून दिलं आणि त्याने ते चांगलं व्यवस्थित आर्यापर्यंत पोहोचवलं. त्याच्यानंतर तिने सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला की कसं काय चाललं आहे ते, आणि मग तिने तो करण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी जयवंत बल्लाळकर हे नोकरी जाण्यासाठी निघत होते. त्यांचा चहा नाश्ता वगैरे सगळं झालं, ते ड्युटीसाठी एकदम रेडी झाले. तेवढ्यात पळत पळत त्यांची मुलगी आर्या ही किचन मधून आली आणि म्हणाले, पप्पा मी तुमच्यासाठी हा मिल्कशेक बनवलाय, तुम्ही हा प्या ना. आता मुलीने एवढ्या प्रेमाने आणि एवढ्या लाडाने जर एका पप्पांसाठी काही बनवलं तर ते वडील का नाही पिणार. त्यांनीही सगळ्यांप्रमाणे जसा मुलीने आपल्यासाठी लाडाने बनवलेला, प्रेमाने बनवलेला मिल्कशेक पिला आणि तेव्हा काही झालं नाहीये. कारण आर्याने ह्या गोष्टीचा पूर्णपणे विचार केला होता की मी जेही विष देते आहे त्याचा असर, त्याची जी पण प्रक्रिया सुरू होणार आहे ती लगेच सुरू नाही झाली पाहिजे. ती लगेच त्या वेळेला तिथेच त्यांचा मृत्यू नाही झाला पाहिजे. त्याला थोड्या वेळाच्या नंतर हळूहळू त्याचा शरीरावरती असर झाला पाहिजे. सो असं करून त्यांनी मिल्कशेक पिला आणि ते कामावरती गेले. ते जसे कामावरती पोहोचले त्यांना थोडीशी बेचैनी झाली, चक्कर यायला लागली, अस्वस्थ वाटायला लागलं आणि ते तिथेच चक्कर येऊन पडले. त्याच्यानंतर हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलला त्यांच्या सहकर्मचारी होती, त्यांनी त्यांना घेऊन गेले. त्याच्यानंतर पूर्ण जे झालं ते त्यांचा मृत्यू झाला. ठीक आहे. कारण मृत्यूची आर्या खूप आतुरतेने वाट बघत होती की मला फोन कधी येतोय की हॉस्पिटलमधून की माझ्या वडिलांचा मृत्यू झालाय म्हणून. जसा तिला फोन आला ती मनातल्या मनात तर फार खुश झाली, पण नंतर तिला नाटक तर करावं लागणारच होतं. त्या नॉर्मल सगळे जसं करतात तसंही तिलाही तसंच करावं लागलं. म्हणून तिने तिच्या आईसोबत मिळून, म्हणजे ह्याच्यामध्ये तिच्या आईचा तर काही दोष नाहीये, पण आई तर सोबत होतीच तिची.
तर तिने आईलाही घेऊन संपूर्ण जसं नॉर्मल जसं होतं की आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्यावरती आपल्याला किती दुःख होतं हे तिने दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि काहीच दिवस गेले, त्याच्यानंतर तिची नोकरी लागली, सर्व गोष्टी सुरू झाल्या आणि काहीच दिवसानंतर तिने आशिष सोबत लग्न सुद्धा केलं एक साध्या पद्धतीने. आणि आशिषही नोकरीसाठी फार प्रवास करत होता, त्याचा फार स्ट्रगल चालू होता. त्यालाही एक पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी लागली, पण त्याच्या शिस्तीमुळे किंवा हलगर्जीपणामुळे त्याला नोकरीवरून काढण्यात आलं. पण आर्या जी होती ती प्रॉपर जॉबला जात होती, तिचं काम जे आहे ते व्यवस्थित करत होती. आणि काही दिवसांनी असं झालं की आर्यामध्ये आणि आशिषमध्ये भांडणं होऊ लागली काही गोष्टींमुळे, की ती आशिषला ऐकवू लागली की तू काम नाही करत, तू असंच करतो, तू तसंच करतो. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये सुरू झाल्या, भांडणं त्यांच्यामध्ये सुरू झाली. आणि एक दिवस मग आशिषने ठरवलं की मी आता तू ज्या सगळ्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहे मी त्या गोष्टी जाऊन पोलिसांना सांगणार म्हणून. पण एवढंच नाही तर आशिष आणि आर्याचं लग्न झालं होतं, तरी पण आर्या ही सासरी न राहता तिच्या आईसोबत ती माहेरी राहत होती. असंच आशिष पोलीस स्टेशनला गेला, त्याने या सगळ्या गोष्टी सांगितल्या. जेव्हा आर्या तिच्या नोकरीवरती होती, जेव्हा ती जॉबवरती होती, तेव्हा तिला फोन करून पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं. तिला जेव्हा बोलवण्यात आलं तेव्हा तिला विचारण्यात आलं की तू हे सगळं केलंस म्हणून. तेव्हा ती म्हटली नाही, मी हे केलंच नाही आहे. तिने त्या गोष्टीची कबुली देण्यात सतत सतत नकार केला होता. पण जेव्हा तिला आशिष समोर दिसला आणि जेव्हा पोलिसांनी सांगितलं की तुझ्या नवऱ्यानेच आम्हाला सांगितलं आहे की हा मर्डर तू केलेला आहेस, म्हणजे ही सगळी जी आखणा आहे, हे सगळं जेवढा प्लान रचला आहे तो तू रचलेला आहेस म्हणून, तेव्हा ती निशब्द झाली आणि ती काहीच बोलू शकली नाही. कारण तिला माहिती होतं की मी जेवढं सगळं केलेलं आहे सगळं माझं उलटलेलं आहे, त्याच्यामुळे मी आत्ता काहीही खोटं बोलून काही फायदा नाही आहे. पण एवढंच नाही, आशिषच्याच फक्त बोलण्यावरती आर्याला अटक नाही करण्यात आली. त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल यांनी किंवा सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जी ही केस आहे ही चांगल्या प्रकारे हातात घेतली, सगळे पुरावे होते ते जमा केले आणि त्यानुसार आशिषला, आर्याला आणि अजून जे बाकीचे 2 जण होते ज्यांनी विष आणण्यामध्ये मदत केली होती त्यांनाही अटक करण्यामध्ये आलं. तो हा होता सगळा असा एक पूर्ण मर्डर मिस्ट्री केस जी आखली होती, जी एका वडिलांसाठी ती त्यांच्याच मुलीने आखली होती. का? कारण तिला प्रेम होतं, प्रेमामध्ये लग्न करायचं होतं, वडिलांचा नकार होता आणि वडिलांचा नकार तर झालाच झाला आणि दुसरी गोष्ट वडील गेल्याच्या नंतर त्याला नोकरी पण भेटली. पण आपण हा का विचार करत नाही आजच्या जगामध्ये की अरे नाते खूप महत्वाचे आहे. एखाद्या माणसाचा जीव हा एवढा महत्वाचा आहे ना की आपण त्याचा जीव कसा घेऊ शकतो. आपल्याला साधं प्राण्याला जरी काय झालं तरी आपला जीव कळवळतो, पण अशा लोकांना ह्यांचा जीव का कळवळत नाही, ह्यांना असं का वाटत नाही की आपण काहीतरी चुकीचं करतोय म्हणून. तर थँक्यू सो मच तुम्ही ही गोष्ट शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल. आणि तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्स करून सांगा की तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली. ही आणि आजची ही रिअल क्राईम स्टोरी आहे जी चंद्रपूरमध्ये घडली होती 2023 मध्ये आणि त्याचा 2026 एप्रिलला बरोबर उलागडा लागला आहे की ही नेमका हा मर्डर कसा झाला होता. तर माझ्या चॅनलला लाईक करा, माझ्या स्टोरीला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब सुद्धा माझ्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच तुम्ही ही गोष्ट पूर्ण ऐकल्याबद्दल.